हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 3 काय दिला आहे मी तुम्हाला रीड करून दाखवते. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल कन्सिडर करणार आहोत. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फादर्स अँड सन्स प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. मग आपण काय करू? फादर्स प्रेझेंट एज एक्स कन्सिडर करू आणि सन्स प्रेझेंट एज आपण वाय कन्सिडर करू. लेट फादर्स एज बी एक्स इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज बी वाय इयर्स. या ठिकाणी आपण प्रेझेंट लिहू. फादर्स प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स कन्सिडर करू आणि सन्स प्रेझेंट एज आपण वाय इयर्स कन्सिडर करू. आता या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलमध्ये 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट कंडिशन काय आहे पहा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आपल्याला फादर्स एज घ्यायचं आहे. फादर्स एज किती आहे पहा? एक्स इयर्स. या ठिकाणी लिहू आपण फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेले आहे आपल्याला? फादर्स एज किती आहे? एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सनच्या एजची आपल्याला ट्वाइस करायची आहे. सनचा एज किती आहे? वाय. याची ट्वाइस करायची आहे. म्हणजेच काय करायचं? याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस म्हणजेच काय? 2 ने मल्टिप्लाय करायचं. सनचं एज किती आहे? वाय. याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. किती येईल? 2y. आणि यांची काय करायची आहे? आपल्याला सम करायची आहे. सम म्हणजेच काय? ॲडिशन करायची आहे. जर आपण यांची सम केली तर आपल्याला सम किती मिळेल? 70. फर्स्ट कंडिशन काय आहे पहा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. फादर्स एज घ्यायचं आहे आणि सनच्या एजची आपल्याला ट्वाइस घ्यायची आहे आणि जर यांची सम केली तर आपल्याला किती मिळणार आहे? 70. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे पहा. इफ वी डबल द एज ऑफ द फादर. आपल्याला काय करायचे आहे? फादरच्या एजची डबल करायची आहे. फादरचं एज किती आहे? एक्स इयर्स आहे. याची आपण डबल करू. डबल म्हणजेच आपल्याला त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच किती येईल? 2 × x 2x. या ठिकाणी लिहू आपण फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितलेलं आहे? डबल द एज ऑफ द फादर. फादरच्या एजची आपल्याला डबल करायची आहे. फादरचं एज किती आहे? एक्स इयर्स. त्याची डबल म्हणजेच आपल्याला काय करायचे आहे? दुप्पट करायचे आहे. म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येईल? 2x. अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि त्याच्या सनच्या एजमध्ये ॲड करायचं आहे. सनचं एज किती आहे? वाय. या वायमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे फादर्सच्या एजची डबल ॲड करायची आहे. यांची ॲडिशन करायची आहे. आणि सम किती असणार आहे? 95. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. काय सेकंड कंडिशन आहे पहा. डबल द एज ऑफ फादर अँड इट ॲड टू द सन्स एज इज 95. ही आहे आपली सेकंड कंडिशन. आता या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेली आहेत. आता या 2 इक्वेशन्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसतंय पहा. या ठिकाणी एक्स व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे तो या ठिकाणी वाय व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे. या ठिकाणी एक्सचं कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी वायचं कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी जो वायचा कोएफिशियंट आहे तो या ठिकाणी एक्सचं कोएफिशियंट आहे. या ठिकाणी वायचं कोएफिशियंट 2 आहे. या ठिकाणी एक्सचं कोएफिशियंट 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. आणि जर अशा प्रकारे एक्स आणि वाय या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे? प्रथम या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची आहे. काय करायची? प्रथम ॲडिशन करायची. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचे आहे? या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची. आपल्याला ॲडिशन केल्यानंतर एक इक्वेशन मिळणार आहे. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळणार आहे. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता ही जी आपल्याला न्यू इक्वेशन्स मिळणार आहेत या 2 न्यू इक्वेशन्सची परत आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. काय करायचं आहे पहा. आपल्याला प्रथम या 2 इक्वेशन्सची ॲडिशन करायची. आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळेल. त्यानंतर आपल्याला या 2 इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे. आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळेल आणि या इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळतील. प्रथम आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1
अँड 2. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. x + 2y = 70. x + 2y = 70. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 2x + y = 95. 2x + y = 95. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. x + 2x किती येईल पहा. x + 2x किती येईल 3x. या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे, 1 असणार आहे. 3x प्लस या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. 2y + 1y किती येईल 3y = 0 + 5 किती येईल 5. 7 + 9 किती येईल पहा. 9 + 7 16. 165. आता इक्वेशनला आपण 3 ने डिवाइड करू. इक्वेशन लिहून घेऊ आपण. 3x + 3y = 165. आता 3x ला 3 ने डिवाइड करू, 3y ला 3 ने डिवाइड करू, 165 ला 3 ने डिवाइड करू. या ठिकाणी 3 3 कॅन्सल होईल, या ठिकाणी 3 3 कॅन्सल होईल, या ठिकाणी भागलो आपण. 3 1 = 3, 3 5 = 15. या ठिकाणी 1 राहिला 15, 3 5 = 15 म्हणजेच किती येईल 55. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा. x + y = 55. x + y = 55. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन 3 मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे लिहू आपण. या ठिकाणी डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 3. डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 3. आता आपण काय करू, या 2 इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करू म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळेल. आता या ठिकाणी मी हा वरचा भाग रफ करून घेते. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहून घेऊ आपण. x + 2y = 70. x + 2y = 70. इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 2x + y = 95. 2x + y = 95. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशन्सची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. या ठिकाणी लिहू आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. या दोन्ही इक्वेशन्सची आपण सबट्रॅक्शन करू. मायनस. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना हे जे खाली इक्वेशन आहे याची साईन चेंज होतील. या ठिकाणी 2x साईन प्लस आहे मायनस होईल, या ठिकाणी y साईन प्लस आहे मायनस होईल, या ठिकाणी 95 साईन प्लस आहे मायनस होईल. आता x - 2x किती येईल पहा. या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. 2 - 1 1 येईल म्हणजेच या ठिकाणी काय येईल x. या ठिकाणी साईन काय आहे ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस म्हणजे या ठिकाणी -x येईल. प्लस 2y - y. आता या ठिकाणी y चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. 2 - 1 काय येईल 1 म्हणजेच या ठिकाणी काय येईल y 1y आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस म्हणजे या ठिकाणी काय येईल प्लस. या ठिकाणी 1 लिहिण्याची गरज नाही. = 70 - 95. आता 95 मधून 70 मायनस केल्यानंतर किती येईल पहा. 5 मधून 0 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, 25 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस म्हणजे या ठिकाणी काय येईल -25 म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन नंबर 4 मिळालं. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालेलं आहे. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ची आपल्याला काय करायचे आहे ॲडिशन करायचे आहे. लिहू आपण या ठिकाणी ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 3 नंबरचं इक्वेशन काय आहे पहा. x + y = 55. लिहून घेऊ आपण. x + y = 55. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4 लिहून घेऊ आपण. -x + y = -25. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 4. आता या 2 इक्वेशन्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. या ठिकाणी +x - x कॅन्सल होईल. y + y किती येईल 2y. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. या ठिकाणी y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असणार आहे. 1 + 1 किती येईल 2y = 55 - 25 किती येईल पहा. 5 - 5 0, 5 - 2 3, 30. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजे या ठिकाणी +30 येईल म्हणजेच आपल्याला 2y ची व्हॅल्यू काय मिळाली 30. आता या ठिकाणी हा खालचा पोर्शन मी रफ करते. देअरफॉर 2y = 30. 2y ची व्हॅल्यू आपल्याला 30 मिळाली. आता या ठिकाणी हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2 हा y ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल.
देअरफॉर y इज इक्वल टू हा 30, हा 2 या बाजूला घेऊ डिवाइड होईल 30 डिवाइड 2, 2 1 जार 2, या ठिकाणी 2 1 जार 2, 3 मधून 2 गेले 1, 10, 2 5 जार 10, म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली 15. आता ही y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करू. इक्वेशन 4 काय आहे पहा आपलं, -x + y इज इक्वल टू -25. या ठिकाणी लिहू आपण पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये आपण y ची व्हॅल्यू 15 पुट करू. इक्वेशन नंबर 4 लिहून घेऊ आपण -x + y इज इक्वल टू -25. यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 15 पुट करू. -x + 15 इज इक्वल टू -25. आता हा 15 आपण या साईडला घेऊ. 15चं साईन काय आहे, या ठिकाणी प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. -x इज इक्वल टू -25 -15. -x इज इक्वल टू -25 -15. काय होईल पहा, मायनस मायनस या दोन्हींची काय होईल ॲडिशन. 25 + 15 किती येईल पहा 40. साईन काय येईल, मायनस 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 येईल. आता दोन्ही ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल होईल, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळेल 40. x इज इक्वल टू 40. आणि x हे आपण काय कन्सिडर केलेलं, फादर्स एज कन्सिडर केलेलं. मग फादर्स प्रेझेंट एज मिळालं 40 इयर्स आणि सन्स प्रेझेंट एज मिळालं 15 इयर्स. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर फादर्स प्रेझेंट एज इज 40 इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज इज 15 इयर्स. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.